नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ट आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत नव्या उमेदीचे श्री निलेश बच्चाव, जे एक सिव्हिल इंजिनियर आहेत आणि ज्यांनी आता नुकतीच सुरुवात केली आहे या क्षेत्रामध्ये. तर जाणून घ्यायला आवडेल आम्हाला निलेशजी, तुमच्या सुरुवातीच्या शिक्षणाच्या काळाबद्दल. तुम्ही सुरुवात कशी केलीत? माझं प्राथमिक शिक्षण 10वीपर्यंत मालेगावातील कर्मवीर भाऊसाहेब हिरे केबीएस शाळेत झालं. तसं ह्या क्षेत्रात यायचं माझं तसं काही ठरलेलं नव्हतं, पण 10वीला मला जे 10वीला टक्के आहेत ते थोडे चांगले पडले, की 90% पडले मला. मग तेव्हा ना की एक ट्रेंड होता की गव्हर्मेंट डिप्लोमा कॉलेजला ॲडमिशन वगैरे घ्यायचं, एक ट्रेंड होता तेव्हा. मग मार्क बी चांगले होते. तसं मग घरच्यांनी गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन घ्यायला फोर्स केला. मग त्याच्यामुळे त्याच्यात फील्ड कोणती चांगली, मी थोडं नातेवाईकांना वगैरे गप्पा मारून सगळ्या गोष्टी ठरवल्या. त्याच्यात मला असं सजेस्ट केलं 2-4 जणांनी की तुमचे घरचे प्लॉट्स वगैरे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तू सिव्हिल क्षेत्रात जाय, पुढे त्याचा फायदा होईलच. त्याच्यामुळे मग 10वीनंतर मी गव्हर्मेंट सामनगाव नाशिक कॉलेजला ॲडमिशन घेतलं डिप्लोमाला. तिथून डिप्लोमा कंप्लीट केला. त्याच्यानंतर बीला नाशिकला JIT इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. मी तिथून मी 2022मध्ये पासआउट झालो. निलेशजी, तुम्ही विचार करून या क्षेत्रामध्ये उतरलात खरं तर. आणि आता जाणून घ्यायला आवडेल की तुमचा पहिला प्रोजेक्ट कोणता होता किंवा तो मिळवताना काय स्ट्रगल तुम्ही केला त्यावेळेस? सर, जेव्हा माझी डिग्री कंप्लीट झाली तेव्हा सुरुवातीला मला या फील्डमधला काहीच अनुभव नव्हता. म्हणजे जे म्हणतो आपण प्रॅक्टिकल नॉलेज, त्या गोष्टींमध्ये एवढं काही निपुण नव्हतो मी. मग त्यानंतर एक आमच्या मालेगावातलेच नावाजलेले कॉन्ट्रॅक्टर आहे राजू धोंडगे म्हणून, त्यांच्याकडे मी 1-1.5 वर्ष प्रॅक्टिस केली, चांगला अनुभव घेतला आणि प्रोजेक्ट पण चांगला होता. तिथं G+3 बिल्डिंग होती आणि फुटिंगपासून सेंटरिंगपासून सगळ्या गोष्टी तिथून होत्या. त्याच्यामुळे तिथं मला चांगला अनुभव आला. 1-1.5 वर्ष मी तिथं चांगल्यापैकी अनुभव घेतला. पण मग त्याच्यानंतर स्वतःचं प्रायव्हेट काहीतरी सुरू करायचं. त्याच्यातच एक माझं लक की मला चांगली ऑपॉर्च्युनिटी आली. आमचे सोयगावात आमचा एक प्लॉट होता, त्याच्या बाजूलाच एक संतोष जाधव म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे मालेगावातले, मोठं नाव आहे त्यांचं, माऊली कन्स्ट्रक्शनमधून. त्यांनी 2 प्लॉट तिथं घेतले. मग ते तिथं त्यांचा प्रोजेक्ट चालू करणार होते. मग आपला प्लॉट पण त्यांच्या बाजूला होता, त्याच्यामुळे आपलं त्यांच्याशी भेटणं वगैरे वाढलं. त्यांनी माझ्याकडे एक प्रस्ताव केला की तुमचा बी प्लॉट बाजूला, आपण सोबत कन्स्ट्रक्शनचे कामं सुरू करू रो हाऊसचे. मग त्याच्यानंतर मी घरच्यांशी चर्चा केली, सगळ्या गोष्टी आमचं बोलणं वगैरे झालं. मग घरच्यांनी बी मला या गोष्टीसाठी सपोर्ट केला. त्याच्यानंतर मग आम्ही दोघी मिळून एक रो हाऊस चालू केले. आता ते चालू आहे तो रो हाऊस. खूप छान निलेश. म्हणजे घरच्यांचा सपोर्ट मिळणं आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. आता आपण महत्त्वाचे घटक बघूया त्या क्षेत्रामधले. तर सगळ्यात एक घटक जो असतो तो म्हणजे साहित्य तुमचं बांधकामाचं, आणि दुसरं जे असतं ते म्हणजे तुमचे कामगार. तर काही जे स्किल्ड असतात, ज्यांना प्रॉपर एज्युकेशन असतं, ट्रेनिंग असतं, आणि काही अनस्किल्ड असतात. तर अनस्किल्ड लेबर्सबरोबर काम करताना साईटवर काही अपघात होऊ शकतो, धोका निर्माण होऊ शकतो. तर तो टाळण्यासाठी एक फ्रेश सिव्हिल इंजिनियर आणि चांगल्या विचारांचा इंजिनियर तुम्ही काय प्रिकॉशन्स घेता? सर, तसं फ्रेश मी या क्षेत्रात आत्ताच उतरलेले 2-3 वर्ष. त्याच्यामुळे माझ्या काही एवढ्या खूप साईट चालू नाही, माझी ही पहिलीच साईट चालू आहे. त्याच्यामुळे मला या साईटवर म्हणजे मी सकाळी 9 पासून तर संध्याकाळी 6 पर्यंत कंटिन्यू मला लक्ष देता येतं. त्याच्यामुळे तिथं जे अनस्किल लेबर असतील त्यांच्यासोबत मी कंटिन्यू त्यांच्यावर लक्ष देऊ शकतो. म्हणजे त्यांच्याकडनं काही चुका घडत असतील, काम करताना काही चुकत असेल, त्यांच्याकडनं काही चुकीच्या गोष्टी घडल्या वगैरे, त्यांना म्हणजे मी सांगून त्या गोष्टी क्लिअर करू शकतो. म्हणजे आज माझी एकच साईट चालू आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर चांगलं एक प्रकारे लक्ष देऊ शकतो. आणि एक सेफ्टीचा हिशोबाने की आता स्थानिक प्रशासनाने आमच्या मालेगावात इथं मागच्याच वर्षी सगळ्यांना एक सेफ्टी सगळे इन्स्ट्रुमेंट दिलेले, शूज असो, हेल्मेट असो. सो त्या गोष्टींचा
जसं कम्फर्टनुसार ज्यांना जसं रिक्सनुसार आम्ही तो यूज करतो साईटवर. निलेशजी, जरी तुम्ही फ्रेश इंजिनियर असला तरी एक तुमचं विजन असेल आणि कदाचित आता नवीन प्रणाली जी आता आहे या प्रत्येक क्षेत्रामध्ये, डिजिटल प्रणाली म्हणतो आपण, AI क्षेत्र म्हणा, तर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा, तुमच्या अनुभवाचा वापर आणि हे करून विथ AI टेक्नॉलॉजी किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून तुमचं विजन काय ठेवतं की पुढे अजून काय सुधारणा तुम्ही करू शकता या क्षेत्रामध्ये? सर तसं झालं तर आता आम्ही जे आमची साईट कंप्लीट केली त्याची ॲडव्हर्टाईज वगैरे सगळ्या गोष्टी करण्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा उपयोग केलेला आहे. जे वगैरे व्हिडिओज असतील वगैरे बुकिंग्स वगैरे असतील त्या सोशल मीडियाने आम्ही लोकांपर्यंत किती जास्त पोहोचू शकतो त्या हिशोबाने आम्ही करतो आहे. आणि जे यायचं तुम्ही म्हटले आता ChatGPT असेल, या गोष्टी असेल, जर आम्हाला काही अडचणी आल्या बिल्डिंग वर्कमध्ये वगैरे तर तसं आम्ही ChatGPTवर AIचा यूज करून त्याच्यात आम्ही ते इम्प्लिमेंट करतो आहे हळूहळू. खूप छान. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा पण तुम्ही वापर करताय आणि आपल्याला काळाबरोबर चालावं लागतं. 100% म्हणजे आपण म्हणतो ना की एक स्टिरियोटाईप काम पद्धत असतेच, पण आजकालच्या नवीन प्रणालीसोबत सुद्धा जायला पाहिजे. हा तुमचा एक चांगला विचार आहे. तुम्ही जेव्हा मटेरियल सिलेक्शन करता तर त्याचे निकष तुम्ही कसं ठरवता की त्याची क्वालिटी तुम्ही कशी चेक करता आणि क्वालिटीचे पॅरामीटर्स तुमच्या दृष्टीने काय असतात? जसं आता स्टीलचं झालं, स्टील घेताना आम्ही त्याची टेन्साईल स्ट्रेंथ, ड्युराबिलिटी, ते किती रिलायबल आहे, किती आपण त्याचा यूज चांगल्या प्रकारे करू शकतो ह्या गोष्टी आम्ही बघतो. आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे जे आज आयकॉन स्टील आहे ते बनवताना इन्व्हायरमेंटचा हे केला जातो, म्हणजे इको फ्रेंडली. आज तुम्ही बघणार तर बाकीच्या स्टीलपेक्षा आयकॉन स्टील एक वेगळं ते की इको फ्रेंडली बनवलं जातं, त्याच्यामुळे पर्यावरणाला बी काही त्रास होत नाही. या गोष्टींचा सगळ्या अभ्यास करून आम्ही त्या गोष्टी करतो. आत्तापर्यंत तुम्ही गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जवळजवळ 8 ते 9 रो हाऊसेसचे प्रोजेक्ट्स 9 हँडल केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर कुठल्या प्रोजेक्टवर? हो सर, आता जो चालू आहे ना आमचा जो रोजचा जो प्रोजेक्ट चालू आहे 9 रोजचा, त्याच्यात आम्ही आयकॉन स्टील यूज केलेले, म्हणजे 100%. त्याच्या क्वालिटीबद्दल तुमचा काय फीडबॅक आहे? क्वालिटीबद्दल फीडबॅक असा आहे की आता जे आमचे पार्टनर आहे ते आधीपासून आयकॉन स्टीलच यूज करता. माझा हा पहिला प्रोजेक्ट आहे, त्याच्यामुळे मी त्यांनी जे सजेशन केलं त्याच्या थ्रूच गेलो मी. मग जर आता याच्यात पाहिलं ना आम्हाला चांगलं रिस्पॉन्स आहे, क्वालिटी चांगली आहे, रिजनेबल आहे, कॉस्टसाठी बी चांगले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे आम्ही आयकॉन स्टील चूज केलं. ओके. जाता आता सर एक शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न आपण म्हणूयात. तुम्ही एक फ्रेश सिव्हिल इंजिनियर आहात, तुमची खूप स्वप्नं आहेत आणि लोकांची स्वप्नं तुम्ही तुमच्या प्रयत्नातनं पूर्ण करताय. तर अशाच नवीन दमाच्या इंजिनियरसाठी एक मित्र इंजिनियर म्हणून तुमचा एक संदेश काय असेल या प्लॅटफॉर्मवरून? माझ्या मित्रांना एकच संदेश असेल की आता भरपूर लोकांचं म्हणणं राहतं की सिव्हिल इंजिनिअरिंग ही अशी एक फील्ड आहे की जिथं ज्यांच्याकडे पैसा आहे तेच या फील्डमध्ये येऊ शकतं, असा लोकांचा गैरसमज आहे. पण तसा काही विषय नाही. जर तुमच्याकडे स्किल असेल, तुम्ही चांगला एखादा अनुभव घेऊया, एखादा 2-3 वर्ष अनुभव घ्या, चांगल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जा, वाटल्यास तर जॉब करा, चांगल्या एखाद्या कंपनीमध्ये जॉब करा, त्याच्यानंतर मग तुम्ही या फील्डमध्ये उतरा. असं काही नाही की तुम्हाला घरचा पैसाच हवा, सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित पाहिजे, तसं काही नाही. तुम्ही छोट्या गोष्टीपासून बी सुरुवात करू शकता. हळूहळू प्रयत्न करत राहा आणि एक दिवशी तुम्हाला 100% चांगलं यश येईल. खूप छान निलेशजी. म्हणजे तुम्ही एक चांगला विचार मांडलात की म्हणजे फक्त पैसा असेल तरच तुमच्याकडे काम येतं किंवा काम होतं असं नाही, तर तुमची मेहनत आहे, तुमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि त्याची जर का जोड असेल तर तुम्ही खूप यश संपादन करू शकता. निलेशजी, अनेक धन्यवाद. या बिल्ड आयकॉन उपक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि तुमचे विचार मांडलेत, तुमचे सल्ले दिलेत, संदेश दिलात तुमच्या नवीन मित्रांसाठी. आयकॉन स्टीलकडून तुम्हाला अनेक आयकॉनिक शुभेच्छा आणि येत्या भविष्यकाळात तुम्ही खूप छान आणि मोठमोठे प्रोजेक्ट्स हँडल करू अशा सदिच्छा. अनेक धन्यवाद.